विपक्ष नेता अंबादास दानवे ने पत्रकार परिषद में बीड़ मामले वाघिया और सीआईडी जांच पर अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही सवाल उठाया शंभूराज देसाई पर उन्होंने टिप्पणी की कामरा को 3rd डिग्री देने की बात की। हे तर सत्य आहे, संतोष देशमुखाची हत्या त्यांनीच केली, परंतु त्याच्यात वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केले हे विषय येण्याचा बाकी आहे। मला वाटतं निश्चित या तपासात ते सगळं येईल या पोलिसांच्या चौकशीमध्ये। कुणाल कामराला 3rd डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावा लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात। मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे। मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायचे कोणाला 3rd डिग्री लावायची का 2nd डिग्री लावायची का 1st डिग्री लावायची। तुमच्या डिग्र्या बोगस आहेत तशा सगळ्या, त्यांनी काय फरक नाही पडत 1st काय 2nd काय 3rd काय। परंतु मला असं वाटतं मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, एकीकडे घटनेचं 75 वर्ष आपण साजरा करतो आणि मंत्री अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याची गोष्ट करतात, मला वाटतं हे चुकीचं आहे। चुकीचं आहे। खरं तर या सगळ्याच्यात महिला पोलीस अधिकारी असल्या पाहिजे, त्यांनीच तपास केला पाहिजे, त्यांच्याकडे स्टेटमेंट घेतलं पाहिजे। असं असताना जर पुरुष याच्यात इंटरफेअर करत असेल तर मला असं वाटतं निश्चित याची चौकशी करावी लागेल। आणि असे जर पुरुषांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर मला असं वाटतं हा सुद्धा मोठा क्राईम आहे। मला असं वाटतं आमच्या पक्षाच्या नेत्यावर आरोप केला म्हणून मी कोणावर आरोप करणार नाही, पण सीआयडीनं पूर्णपणे याचा तपास केलेला आहे, याचा क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे सादर केलेला आहे। आणि आता कोण लोक यांना बळजबरी कशा पद्धतीने करायला लावतं, मला असं यथावकाश शिवसेना हे सगळ्या गोष्टी समोर आणतील, कारण मी ते जवळपास 240 पानाचं त्यांचं वाचलं। अतिशय पूर्वग्रह दूषितपणे त्याच्यातल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे आणि मला असं वाटतं हे सुस्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आलं असेल किंवा येईल। आणि त्याच्यामुळे हे राजकारण म्हणून बदनामी म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत। सत्यता मला असं वाटतं ऑलरेडी आलेली समोर आणि जी काही राहिलेली ती अशा या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून निश्चित समोर येते। शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याचं काम ही मंडळी करते। हेच भिडे म्हटले होते की 15 ऑगस्ट काय भारताचा स्वातंत्र्य दिन आहे का? मग काय स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक का वेडे होते का? आणि शिवाजी महाराज हिंदूंचे होते, हिंदवी स्वराज्य त्यांनी म्हटलेलं आहे, हिंदू स्वराज्य नाही, हिंदवी स्वराज्य म्हटलेलं आहे त्यांनी। हिंदवी स्वराज्य स्थापनेचं त्यांचं उद्दिष्ट होतं, ते त्यांनी सफल केलंय। जर त्यांना म्हणायचं असं ते हिंदू स्वराज्य म्हणू शकले असते, पण त्यांनी हिंदवी म्हटलेलं आहे। हिंदवीची व्याख्या ही व्यापक आहे। हिंदवी म्हणजे या देशात सगळे जे राहणारे, भले ते हिंदू धर्माच्या अखत्यारीतले असतील ते लोक, परंतु शिवाजी महाराज हे सर्वांचे होते। 100% जे काही ते म्हणतात हिंदूंचेच होते। मग हिंदूंचेच होते तर मग त्यांच्या विरोधात मुस्लिम हिंदू वकील का होते? औरंगजेबाकडं हिंदू वकील का होते त्यांच्या विरोधात? त्यांच्या बाजूने त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख, त्यांच्या सैन्याचे मुस्लिम का होते? याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल। कुराणाची प्रत कुठं सापडली तर ती मस्जिदमध्ये नेऊन ठेवा असा सैनिकांना आदेश का त्याने दिला होता? हाही मला वाटतं याही भूमिकेचा विचार करावा लागेल। आणि म्हणून मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याची एक स्पर्धा या सगळ्या एका विचाराच्या लोकांमध्ये लागलेली दिसते। ठाकरेंना या गोष्टीची गरज नाही आहे। तुमच्यातलाच विस्तव आडवा जातो का हा तुम्ही तपासला पाहिजे। तुमची दोस्ती चांगली ठेवा। तुमच्या खात्यात तुम्हाला विचारलं जात नाही, मुख्यमंत्री डायरेक्ट इंटरफेअर करतात, ही तुमची छान दोस्ती आहे। तुमच्या खात्याच्या मंत्र्यांनी एसटीचं टेंडर काढलं, ते मुख्यमंत्री रद्द करतात, ही चांगली दोस्ती आहे। तुमच्या खात्याने जालन्याला एक 900 कोटी रुपयाचं ॲक्विजिशनचं काम सोपवलं होतं, त्याला स्थगिती दिली, ही चांगली दोस्ती आहे। तुमची अशी दोस्ती तुम्हाला लकलाव। तुमचे साधे OSD सुद्धा मुख्यमंत्री होऊ देत नाही, PS होऊ देत नाही, चांगली दोस्ती आहे।